नमस्कार. मी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजबनकर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका खुलताबाद येथे वेरूळ गटामध्ये जिल्हा परिषदसाठी आपल्यासोबत मच्छी सेठ हे उमेदवार आहे आणि हे जे उमेदवार आहे तर हे संयुक्त काँग्रेस, UBT, उद्धव सेना, वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या वार्डामध्ये जो विकास कामं थांबले आहे आणि त्यांनी कुठले ध्येय धोरण समोर ठेवले आहे की ते जिल्हा परिषद निवडणूक लढत आहे. नमस्कार, आपलं नाव सांगा. साजिद बिलाल शेख. कुठले आहेत आपण? मी गल्ले बरोबर. अच्छा, तर आपला प्रचार कसा सुरू आहे? सध्या तरी वेरूळ जिल्हा परिषद गटामधून आम्ही महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गटातून मसिउद्दीन अलिउद्दीन शेख उर्फ मस्सी सेठ यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि पंचायत समितीसाठी वेरूळ गणातून श्री विजय भालेराव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि गल्लेबोरगाव गणातून UBTचे मंगल भास्कर दुधारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या सर्व महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि मागील 8 दिवसापासून या मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारचं प्रचाराचं आयोजन करून आम्ही पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जनतेचा आम्हाला पाठिंबा मिळतोय आणि एक चांगला प्रतिसाद या मतदारसंघात मिळताना दिसतोय. मोठ्या प्रमाणात युवक आपल्या सोबत फिरताय, याचं काय कारण आहे? इथील जे वेरूळ म्हणजे एक जगप्रसिद्ध कैलास लेणी इथं वेरूळमध्ये आहे आणि आपण बघत असाल की इथं जगप्रसिद्ध वेरूळ लेणी असून सुद्धा बेरोजगारांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या MTDCचं सुद्धा काम बंद आहे. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार या भागामध्ये. त्यामुळं या भागातील जे गाव लेवलचे प्रश्न असतील किंवा या गटातील प्रश्न असतील तर गाव लेवलला काम करत असताना मस्सी सेठ आज आपण बघतोय त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. माग आपण बघितलं लेणीवरती जो मुलांसाठी जो काही मुलांचे व्यवसाय बंद करण्यात आले होते ते सुरू करण्यासाठी सुद्धा मस्सी सेठने खूप प्रयत्न केले आणि पुन्हा एकदा मुलांसाठी व्यवसायासाठी त्यांनी त्या ठिकाणी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. अशा प्रकारचा उमेदवार जर समजा आपल्या या भागामध्ये निवडून आला तर तो निश्चितच या सुशिक्षित बेरोजगारांना आणि जे मूलभूत आपल्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजेवरती नक्कीच एक पर्याय तयार होईल असं मला वाटतं. इथं अनेक प्रश्न असतील तर मुख्य कुठला प्रश्न आहे की हे त्या प्रश्नाला समोर जाण्यासाठी इलेक्शन लढत आहे? मुख्य प्रश्न असा आहे, आज आमच्या या भागामध्ये या वेरूळ जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हा एक मोठा वर्ग आहे जो आमच्या मतदारसंघामध्ये आहे. त्यानंतर बेरोजगारी आहे, महागाई आहे, असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्याला सामावून घेऊन आज ही निवडणूक लढण्याचा निर्धार यांनी केलेला आहे. आपण मागच्या 10 वर्षापासून बघतोय भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जिल्हा परिषदचा सदस्य होता. आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेच्या दैनंदिन अवस्था असतील, त्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी असेल, इथे पर्यटन स्थळाची कमी नाही या भागामध्ये. मग मात्र ते विकसित करण्यात कुठेतरी भारतीय जनता पार्टीला आणि त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपयश आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टीमध्ये आम्ही एक चांगली सुधारणा करून आणि या मतदारसंघामध्ये सर्व काही देण्याचा एक प्रयत्न मस्सी सेठच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तुमच्यासोबत UBTचे आणि वंचितचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित व खांद्याला खांदा लावून काम करताय, तर हे कसं जमलं? हे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आहेत, त्यांची वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा आमच्या सोबत मोठ्या प्रमाणावरती काम करते. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष सुद्धा आमच्या सोबत मोठ्या ताकदीने आमच्या सोबत उभा आहेत. अर्थात सांगायचं म्हणजे या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या महायुतीच्या सरकारच्या विरोधात जो रोष आहे, जे हे लोक ज्या पद्धतीने या राज्यामध्ये वागतायत, ज्या पद्धतीने यांचा राज्यकारभार चालू आहे, याच्या विरोधात आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, त्यांनी काँग्रेस सोबत आणि UBT सोबत येऊन यांना कुठेतरी रोखण्यासाठी हे जुलमी राजवट इंग्रजासारखी वागणाऱ्या लोकांना कुठेतरी थांबवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर आपण आपले उमेदवार निवडून आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या संविधानाच्या विरोधातले जे लोक आहेत
जे संविधान संपायला निघालेले आहेत यांचा आपण कुठेतरी नायनाट करावा अशी एक भूमिका घेऊन आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढतो. काँग्रेसनं इथं एक मुस्लिम कॅन्डिडेट दिलेला आहे, तरी मोठ्या प्रमाणात इथं हिंदू तरुण दिसत आहे. तर हिंदू मुस्लिम जे कॉम्बिनेशन आहे हा फंडा इथं काम करेल का? निश्चितच हा फंडा काम करेल. म्हणजे तुम्ही बघू शकता ग्रामीण भागामध्ये आमच्यामध्ये खूप बंधुभाव आहे. कुठल्याही प्रकारचे वाद हे ग्रामीण भागात नाही. आमच्या सर्व समाजाचे, सर्व धर्मीय, सर्व समाजाचे लोक एकमेकाशी गुन्हे गोंद्याने राहतात आणि एकदम आनंदात हा ग्रामीण भागात राहणारे लोक आणि मंडळी या ठिकाणी आहेत. आणि सर्वच समाजातील लोक हे आज मस्सीबाईचं काम करत आहेत. सर्व समाज मस्सीबाईच्या पाठीशी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या महाविकास आघाडीच्या पाठीशी सर्व धर्मीय लोकांचा पाठिंबा आज या ठिकाणी दिसून येतोय. कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना न बाळगणारा, आकस न बाळगणारा ही महाविकास आघाडी आणि हे पक्ष आहेत. आम्ही कुठल्याही जाती धर्मावर राजकारण आजपर्यंत आम्ही केलेलं नाही. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आणि जोडून काम करणारे पक्ष म्हणून आमच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे निश्चितच मस्सीबाईला जो पाठिंबा मिळतोय तो सर्व समाजाकडून मिळणारच, कारण धर्मनिरपेक्ष उमेदवार आम्ही दिलेला आहे. त्याच्यामुळं वातावरण चांगलं आहे मतदारसंघामध्ये. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असलेले हे नऊ तरुण तडफदार उमेदवार असं मानलं जातं. तर युवकाचे कुठले कुठले प्रश्न यांनी सोडवले असं तुम्हाला वाटतं? मला प्रामुख्याने असं वाटतं का मस्सीबाईंना, समजा मस्सीबाईला कुठल्याही ठिकाणी आपण या लोकलच्या एरियामध्ये कुठेही काही घटना घडली तर त्यांनी मागील 10 ते 15 वर्षापासून स्वतःची एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी विनाशुल्क ज्याला म्हणतो आपण, कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता ते या एरियात होणारे ऍक्सिडेंट असतील, गरोदर महिलांची डिलिव्हरीचे प्रश्न असतील, जे काय असतील ते सर्व काही ते त्यांच्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सोडवतात. दुसरा मुद्दा म्हणजे कुठल्याही तरुणाला आणि कोणालाही इथं काही त्रास झाला, कोणावर अन्याय होत असला तर मस्सीबाई आपल्याला न्याय देऊ शकतात. मस्सीबाईला आपण फोन केला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे लोक आज मस्सीबाईकडे येतात. त्यामुळे तरुणांमध्ये एक उत्साह आहे. त्यांना असं वाटतं की हा माणूस आज पदावरती नाही, मात्र एवढे काम करण्याची याची हिंमत आहे, आपल्यासाठी येण्याची ताकद आहे. तर हा व्यक्ती जर उद्या निवडून आला, कुठेतरी संविधानिक पदावरती जाऊन बसला तर आपल्यासाठी याहून पेक्षा जास्त प्रमाणात काम करेल अशी युवकांमध्ये एक या गोष्टीची भावना आहे. त्यामुळे सर्व युवक या ठिकाणी मस्सीबाईसाठी प्रयत्न करताना दिसून येतात. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव आहे सय्यद मुख्तार. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. जय भीम, जय वंचित. तुमच्यासोबत जे पदाधिकारी जे वंचितचे सोबत काम करत आहे आणि मस्सीबाईसाठी तुम्ही राहोरात्र जी ताकद लावली आहे, तर तुम्ही ह्या उमेदवाराकडे कसे बघताय? आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी जी युतीचं संगतमत केली तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेसचे आणि उभाटा गटाचे आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ह्या सर्वांनी रासपा ह्या सर्व एकत्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी असे खुलताबाद तालुक्यातील काँग्रेसच्या उभाटाच्या उमेदवारा पाठीमाग आणि शिवसेनेच्या पाठीमाग असे खंबीरपणे या तालुक्यातून तिन्ही सर्कलमध्ये आणि तिन्ही गटामध्ये असे खंबीरपणे उभे राहिलेले आणि निश्चितच महाविकास आघाडीचा जय जयकार या खुलताबाद तालुक्यामध्ये झेंडा लावण्यात येईल, याच्यात काही दुमत नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि सर्वांना तालुक्यातून जिथं जिथं बहुजन आघाडीचे सर्व जनसंख्या असेल तर मी त्यांना आवाहन करतो की खुलताबाद तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आहे मोठ्या संख्येने त्यांना मतदार करून या खुलताबाद तालुक्यामध्ये त्यांचा विजय जल्लोष आपण 9 तारखेला साजरा करू. धन्यवाद. आपल्यासोबत खुलताबादचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहे जे नगरपालिकेला निवडून आले आहेत, ज्यांना युवक त्यांच्या पाठीमागं नेहमी असतात. नमस्कार. अस्सलाम वालेकुम, नमस्ते, आदाब, जय भीम. जैसा कि मसी भाई खड़े हैं, इसके पहले मैं था. पब्लिक अभी जो है तो एकदम होशियार हो गई है, उनको बोलने की जरूरत नहीं है. पब्लिक जो है तो ज्यादा से ज्यादा वोटों से हमारे मसी भाई को जिता कर देंगी. इसका मैं एक उदाहरण है आपके सामने, जो मेरे को जो है तो खुल्लाबाद के पूरे लोगों ने जिता कर दिया. इसी तरह पूरे गांव के हर खेड़े के लोग जो है तो मसीह भाई को चाहते हैं और ये नाम के मोहताज नहीं है. इनको हर कोई जानता है और पहचानता है. और ये 5 साल के बाद जो आज उठ के आ रहे, इनको कोई जानता ना पहचानता. ये आदमी जो है तो उनके नाम की वजह से पहचाना जाता.
और ये जीत कर ही आएंगे इंशाल्लाह। तुम्हाला असं वाटतं पुनरावृत्ती होईल जसं काँग्रेसला नवीन जीवन संजीवनी मिळाली तुमच्या रूपाने तर तुम्ही जसे निवडून आले तसे पूर्ण उमेदवार काँग्रेसचे विजयी होतील असं तुम्हाला वाटतं? बिल्कुल ऐसा पब्लिक का आप देख रहे हैं, पब्लिक क्या किस तरह से जो है तो तन मन धन से साथ में खड़ी है। हर चीज को जो है तो पब्लिक जो है तो बोलने नहीं लगा रही। अपने अपनी जगहों पे जो है तो प्रचार चालू है। हर हर जहाँ से कसाब पीड़े में चालू है, इधर चालू है, बोरगांव में चालू है, पलसवाड़ी में चालू है, और सुलीबंजन में चालू है। हर तरफ अपने अपने लेवल पे हर कार्यकर्ता जो है तो वंचित के शिवसेना है और दूसरे जो है तो